त्या पिराजीची पोरगी पिंकी हो अहो गेली की पळून त्या शिव्या संग. मला भिऊ वाटायले रे. लोक काय लागलं काढा करायला, त्याचं त्याला कळू नाही. आपलं घर कसं आहे, आपला बाप कसा आहे. समजा तू आणि ती एका जातीचे असता तर तुमचं लग्न किती धूमधडाक्यात झालं असतं नाही झालं. तो आज जातीचे पाहून प्रेम करायला पाहिजे होता. जात बघून जर प्रेम झाला असत तर प्रेमावरून विश्वास नाही का उडाला असता लोकांचा. सका असं आडबाजूला एकटाच का बसलास? काय नाही हो, असंच बसलो. पोराचा विचार करायला श्रीरंग बाप म्हणून चुकलो मी, खरंच चुकलो. बापाचं जे कर्तव्य असते ते नाही झालं माझ्याकडून. त्याच्या मनासारखं काहीच होऊ दिलं नाही. सारखं त्याच्यावर कोणत्या ना कोणत्या गोष्टी लादत राहिलो. त्याला खेळाच्या वयात खेळू दिलं नाही ना शिकायच्या वयात शिकू दिलं नाही. सारखं शेतघर करत राहिलं. असं काय बी येण्यासारखं विचार करू नको सका. अरे कोणता बाप आपल्या पोराचा असं वाईट होऊन विचार करतो? अहो तरी बी मागच्या 2 वर्षापासून त्याच्या मनावर सोडलं सगळं. त्याला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणलं नाही आम्ही. सगळं त्याच्या सोयीनुसार चालू आहे. तरी बी होईल सगळं बरोबर. काही काळजी करू नकोस. आणि तुम्ही 2 जण त्याला काय बी म्हणू नका आणि त्याच्या मनासारखं चालू दे. असं आडबाजूला येऊन असं एकटं बसायचं नाही सका. अरे काही असेल तर मला सांगत जाय. अरे बाबा कोणीच या जगात सुखी नाहीये. प्रत्येकाच्याच नशिबाला काही ना काही असतच. कोणी आपलं दुःख बोलून मोकळं होतं, कोणी हातल्या हातच बोलून व्यक्त होत. खचून जायचं नाही बाबा. जेवलास का? नाही, करतो आता जाऊन. जा मग जेव, घरची वाट बघत असते. हो जा मग जा. जेव माय दमानं जेव. नाही नको. अरे खा पोट भर खा. काय सुरजला जिरली नाही का अजून? नाही रे, नाही मिळत आहे मागायला. लागाव एकदा. अरे लागणार तर लागणार आहे. एक बार तू लग्न करून जायचं. काय सूरज कुठं? ते भरतीचा फॉर्म टाकलाय. काय नशीब रे तुमचं. करत राहावं लागते मामा, त्याच्याशिवाय उपाय नाही. बघ बाबा आता वय निघून चाललंय.
काय झालं सूरज? काय नाही, भरतीचा फॉर्म टाकलाय. वा वा वा, निघाल्या का जागा? हो, वय या बारीला भरणा वाटायला की रे? ते शासनानं 2 वर्ष वाढिलेत ना. वा वा वा, एवढं तरी शासनानं बरं काम केलं बापू. हा कर कर, मस्त मन लावून तयारी करा. हा खाय नाही तर खाऊन घेतो बघ मी. मजाक चाललंय का शिवाय इथं? सकाळपासून नुसतं फिरवायला की मित्र येणार आहे, आत्ता येणार आहे, आत्ता येणार आहे म्हणून पूर्ण दिवस घातलास. असे असे आहेत का तुझे मित्र? तू यावर भरोसा ठेवून आले मी, आणि तू सकाळपासून नुसतं इकडे तिकडे फिरवायला. पुढे काय करायचं, कुठे जायचं काहीच माहिती नाही. अशीच बाहेर बसून रात्र काढायची. आणि कोणी काय केलं मला सांग तर? पिंके, सॉरी. असं पळून जायला नाही पाहिजे होतं. नाही, घरचे तयार व्हायला गेल्यावर काय करणार आहे? एवढ्या जवळचा मित्र आहे मग, मला एकदा तरी सांगाव की नाही बरं त्यानं. पिंकी म्हणत होती त्या तात्याच्या येड्या पोरासोबत तिचा बाप लग्नाचं बोलू लागला म्हणून. नाही, तरी एकदा घरच्याला कळवायला पाहिजे होतं ना, काहीतरी मार्ग निघला असता बघ. पोरीच्या जातीनं किती जरी पाय आपटली तरी तिच्या मनाजोगत कुठं होत असतं का? हा, ते तर आहे म्हणा. होय, हे कुठं पळून जातात ग? म्हणजे हे अगोदरच ठरलेलं असते का पळून गेला फिरते? मला काय माहित, मी कधी कुठं पळून गेले? मी बी नाही. मला तर प्रेम काय असते ते बी कळना. आम्हाला तरी कुठं कळतच नाही, ते तुम्ही गावाच्या बाहेर शिकल्या ना म्हणून म्हणलं. तर प्रेमा गिरमाचं माहित असेल ना तुम्हाला, म्हणून विचारलं. काय झालं? काय नाही. कुठं चालली? झाले सगळे कपडे धुणं. हा, झाले वाटतं. बरं ऐक ना, उद्या येशील ना? बघते, घरच्यावर आहे आता सगळं. राम राम. राम राम. ते रघुनाथरावचं घर कुठं आहे? कस काय सूर्य? ते रघुनाथरावच्या पोराला स्थळ आणलं हो. बर बर, कसा आहे सूर्य हो, ह्या पोराचं रहस्य मी तुम्हाला गावाबाहेरच सांगतो. एक नंबरचं जुगारी पोरग आहे हो, दारूचा नाद आहे. आणि महत्वाचं म्हणजे याच पोरी सोबत बी मॅटर होत पहिली. आपले म्हणून मी सांगालो बा, तुमची तुम्ही बघा.
बसा गे, तुमची काय दुखाले काय?